होतं. काम खूप छान होतं आणि पटकन होतं काम. बुडवली, हाफ डे पण नाही तर गेलाच नाहीत. समजा झाला तो दहीवडा तयार. तर आजच्या व्लॉगची सुरुवात केलेली आहे दुपारच्या वेळेस. म्हणजे दुपारचे 12-12:30 झाले होते आणि ही जी पिण्याची भांडी बघा बाहेर काढून ठेवली तर ती मला घासायची होती. म्हणजे घासायला मी बसले होते तितक्यात शेरू जो आहे ना तो दंगा करायला त्यांनी सुरुवात केली. वाघ्याला सोडलं होतं बाहेर फिरण्यासाठी आणि कुणालचे बाबा आणि कुणाल आहे ना ते दोघंजण आपल्या बागेमध्ये त्यांचं मांडव घालायचं की नाही काम चालू होतं आणि त्याला कसं बांधून ठेवलं होतं शेरूला. पण त्याचं म्हणणं असं की सगळीजणं बाहेर आहे, त्यांनी मलाच एकट्याला बांधून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे म्हणजे जवळजवळ 2 ते 3 वेळा त्यांनी मला उठवलं भांडी घासता घासता. कॉटला अगोदर बांधून ठेवलं होतं. मग नंतरला काय केलं मी, म्हणजे मी जिथे बसले होते ना काम करायला तिथे त्याला समोरच बांधून ठेवलं. पण तरी पण त्याचा दंगा चालू होता. सोडू याला हा लय हैराण करतो. तू बोलतो सगळीजण बाहेर आहे तरी मला बांधून ठेवलेलं असं ना. आता नाही भावना, ऊन आहे ना. पहिले मी जाऊ नको, लोकांच्या शेतात जाऊ नका रे. तर बाहेरचं सगळं आमचं काम झाल्यानंतर इथे आता थोडासा टाईमपास आमचा चालला होता. म्हणजे दुपारच्या वेळेस हे बघा ही सिरियल लावलेली आहे आणि सगळीजणं आम्ही बसून आहे ना TV बघत होतो. म्हणजे कुणालची सुट्टी होती आज शनिवारची दुपार आणि बहुतेक सगळी कामं आहेत ना सकाळच्या वेळेस आम्ही आटपून घेतली बागेतली कामं आणि मग निवांत असा वेळ आम्ही की नाही सगळ्यांनी इथे घालवलेला आहे. मी सुद्धा होते त्यांच्यासोबत जोडीला बसलेली. थोडा वेळ मी सुद्धा हा कार्यक्रम बघितला. तर भरपूर असे लावे ना इथे आता आले होते. मला बघितल्यावरती पळून गेलेले आहेत. दुपारची वेळ झालेली आता आणि सगळीजण आमच्याकडे आता आराम करतायत. तर बघा झोपलेत. कुणाल कोपऱ्यात झोपला आहे, कुणालचे बाबा पण झोपलेले आहेत आणि मी चाललेली आहे आपल्या गाडीमध्ये. वातावरण बघा बाहेरचं. सकाळी मस्त असा पाऊस पडून गेलेला आहे आणि आत्ता म्हणजे दुपारच्या नंतर पाऊस काही पडलेला नाही आहे. वातावरण खूप छान आहे, पण जास्त असं ऊन पण नाही आहे आणि म्हणजे असं येऊन जाऊन आहे. आणि समोर तुम्हाला हे गवत दिसतंय. काल भरपूर असं ऊन पडलं होतं ना त्यावेळेस इथे औषध फवारणी केली. म्हणजे गवत मारण्याचं औषध असतं ना ते मारलं आणि त्याच्यामुळे गवत बघा कसं काळं पडलेलं आहे. तर ही जागा ना आपली एकदम खडकाळ जागा आहे ती. त्याच्यामुळे म्हणजे माती वगैरे इथे खूप कमी आहे. त्याच्यामुळे इथे काही झाडं वगैरे लावून काही उपयोग होत नाही. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर मी की नाही आता एडिटिंग करायला गाडीमध्ये बसायचं आहे ना, त्याच्यामुळे मी घराच्या बाहेर पडले. तर भरपूर असे लावे पक्षी दिसले मला आणि ज्यावेळेस मी त्यांना कॅप्चर करायला गेले ते लगेच पळून गेले. म्हणजे त्यांना माहिती पडलं कोणीतरी आता आलेलं आहे आणि आपल्याला बघतंय. अजिबात ते थांबत नाही. जवळजवळ किती होते, एक 5-6 लावे होते. येतात ते, आपलं लक्ष नसेल ना की येतात. कधी आपलं लक्ष पडलं का आपल्याला दिसतात ते. असं आता कसं पाऊस पडतो ना त्याच्यामुळे खाण्यापिण्या काय आता मी टाकत नाही. पण मला असं वाटतं की आता पाऊस बघा हळूहळू म्हणजे कमी झालेला आहे. आता श्रावणामध्ये पाऊस कसा पडतो तसा पाऊस सध्या पडतो आहे. त्याच्यामुळे आता खाणं पिणं त्यांचं जे आहे ते आता टाकायला सुरुवात करायला पाहिजे. आणि हा बघा आता माझा आवाज ऐकून इथे वाघ्यासुद्धा आलेला आहे. हा बघा शेरू आपला गाढ झोपलेला आहे. आज सुट्टीचा दिवस आहे, कुणालची सुट्टी आहे. त्याच्यामुळे सगळीजणं छान असं म्हणजे सगळ्यांनी मिळून आम्ही छान असा एक पिक्चर बघितला मगाशी.
आणि सगळीजण आता आराम करतात. मी म्हटलं माझं आता थोडंसं माझं म्हटलं एडिटिंग बाकी आहे तर ते मी करून घेते आणि मग संध्याकाळच्या जेवणामध्ये आपल्याला छान असं काहीतरी करायचं आहे आणि त्याची तयारी मी सकाळपासून की नाही सुरू केलेली आहे. वाघ्या जाऊ नको लांब, वाघ्या बघा गेला. तर नेहमी मी तुम्हाला म्हणजे सकाळचं वातावरण जे आहे ते शूट करून तुमच्याशी शेअर करते, पण आज संध्याकाळचं पण वातावरण म्हणजे आत्ता बघा किती वाजले तर 4:30 झालेले आहेत. संध्याकाळचं वातावरण कसं असतं आमच्याकडे ते पण तुम्ही बघून घ्या. ते मस्त वाटतं आणि हलकं हलकं असं ऊन आहे ना पडलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं असं गरम पण होतं आहे आपल्याला. आणि पाऊस नाही फारसा, सकाळी असा भरपूर असा पाऊस पडून गेला आणि त्याच्यानंतर काय पाऊस आज पडलेला नाही आहे. आपला वाघ्या बघा गवत खातोय, गवत शोधून शोधून. वागू चल, वागली चला बेटा, चला या. तो आता येईल माझ्या मागे मागे. चला जाऊया आपण. झाडं वगैरे किती छान वाटतात ना, मस्त वाटतं, एकदम छान वाटते. चला जाऊया आपण गाडीमध्ये, आपलं काम करायला सुरुवात करूया. कारण एडिटिंग करायला मी बसले का मला 1 तास तरी जाणार आहे एडिटिंगला. माझं बघा आता एडिटिंग झालेलं आहे करून आणि इथे चहा कुणालच्या बाबांनी मला आणून दिला आहे. आणि तो मी चहा पिते आणि मग आपण जाऊया घरामध्ये. हे असं रोजचं असतं आमचं, म्हणजे संध्याकाळचा चहा असतो ना, माझं एडिटिंग जेव्हा करते मी त्यावेळेस कुणालच्या बाबा मला आणून देतात. कारण मी त्या टायमाला की नाही इथे गाडीमध्ये असते ना. गरमी बघा काही झालेली आहे ती. आता पाऊस पडत नाही आहे ना, म्हणजे पाऊस असेल ना तर वातावरण कसं गाडीमध्ये असं थंडगार असतं. आता हा दरवाजा पण बघा मी ओपन करून ठेवलेला आहे, त्याच्यामुळे वारा लागतोय. नाहीतर दरवाजा बंद करून म्हणजे गाडी पूर्ण पॅक करून आपल्याला एडिटिंग करावी लागते, कोणता पण आवाज चालत नाही. आणि त्याच्यामुळेच मी इथे गाडीमध्ये बसते. खूप छान आपलं एडिटिंग होतं, काम खूप छान होतं आणि पटकन होतं काम त्याच्यामुळे. असं आता घरामध्ये कसं वाघ्या शेरू आहेत, त्यांचं भुंकडं वगैरे असतं, मध्येच कसली चावून लागली का त्यांचं चालू असतं ना. त्याच्यामुळे ही जी जागा आहे ना ती सगळ्यात बेस्ट आहे माझ्यासाठी गाडीची. त्याच्यामुळे इथे मी असे एकदम कम्फर्टेबल असते माझं एडिटिंगचं काम करताना. तर चला आता कुणालच्या बाबांनी दिलेला हा गरमागरम चहा पिते आणि मग जाऊया आपल्या बागेमध्ये. थोडंसं आपल्या बागेतलं काय काय पुदिना वगैरे काढायचं, चटणी वगैरे करायची ना संध्याकाळच्या मेनूसाठी. म्हणजे आज बघा शनिवार आहे, सुट्टीचा वार आहे कुणालचा, त्याच्यामुळे छान असा एक वेगळा पदार्थ आज करायचा आहे आणि त्याच्यामुळे सगळी तयारी करायची. चला चहा पिऊया. काकडीच्या वेली पाठवत ना काकूने. कुठे लावतायत पण इथे, तिथे लावायचं ना मागच्या साईडला. तिथे परत डबल मांडव घालावं लागेल. तिथेच इथे लावायचे. काकडीच्या वेली आहेत ना. काकडीच्या वेल्यासाठी बनवलेला हा वापर. अरे अरे पडशील बाई. काय पोरींनो आज सुट्टी बुडवली हाफ डे पण नाही तर गेलाच नाहीत. मग 11 वाजता येतात, 10च्या एसटीने गरज, 10च्या एसटीने गरज. बाकी काय ना 4 तास शाळेत बसले. होय काय, ते पण फक्त 2 तास. 2 तासानंतर आम्ही 2 तासानंतर आम्ही घराकडून निघालो. अच्छा हा हा हा. आणि उद्या सुट्टी असेल ना. शाळेतून निघालो 2 तासात तर निघाले असेल शाळेतून. बरोबर. इथं शेरूने खड्डा बा किती केला नाही. त्यात खड्ड्यात बघ दगडी टाकला, थोडा मोठा खड्डा, तो बसतो वाकून. बघा काल तुम्हाला कालच दाखवलं ना आपण, कालच्या का परवाच्या व्हिडिओ मध्ये बघा दाखवलं शेरू शोधत होता. हे बघा केवढा त्याने खड्डा केला नाही बघा. काल शेरू भरपूर इथे खण होता. काय त्याने बघितलं आणि काय माहिती काय असेल. आरोही अंदाज काय वाटत. उंदीर नाही, तुला काय वाटतं. काहीतरी असेल, साळींदर, कोणती तरी प्राण्याची हड्डी असेल. नाही ग हड्डी नाही ग. तो असं त्याला काय दिसलं ना हे असेल, काय त्याला बोलतात, मुंगूस असेल. मुंगूस नाही, मुंगूस इथे नाही. मुंगूस इथे असता तर कोंबडी गायब झाली. कोंबडी हे उंदीर बिंदीर राहिले असते. मग काय असेल. मग एवढा मोठा खड्डा केलाय, मग काहीतरी मोठंच असणार. मग झाडचं चपकिलीचा खड्डा बारीक, त्या उंदरा बिंदराने खड्डा केला ना, हा त्या खड्ड्यात ते हे जाऊन राहतात ना या. अच्छा हा हा. झाडाला काटे आहेत.
कुठल्या? कुठे काढतात? नाही, ते पपनीचं झाड आहे. एकदा तरी काकीला फळ धरलाय. धरेल आता. आता लहान आहे ना ते अजून. आता ते गेल्या वर्षी मोहर आलेला, आता परत हा आता धरेल या वर्षी. माझ्यापेक्षा पण लहान आहे. व्हायला पाहिजे तुमच्या नावाने काकडी बरं. भरपूर धरलेला मग तुम्हाला भरपूर मिळतील खायला. समजलं का? काकडी चाट. गारा ना घाल काका, म्हणजे दरच लवकर. तू घाल. काकडीच्या नावाने चांग भलं असं बोलताय. नाही नाही, चांगलं नसतं. काय असतं? फरक माहिती काय. होय महाराजा. आजक बोलो, आजक होय महाराजा. हा, आमच्या काकड्या भरपूर धरू देत. होय महाराजा. ना काका, ते काय काका आले. आजोबा बोलतो. काका जरा गारानं म्हणावं काकडीसाठी. तेव्हा काका आलेले. चहा पियाले. कुठे? ते घेवड्याची वेल आहे ती. त्याला फुल आले. नाही, घेवडाची वेल आहे. ए शेरू, इथे वेली लावलेली आहेत. शेरू परत काहीतरी बघितलं. एवढा बेवडा आमचा शेरखान आहे ना, पांढरा ससा आहे तो मोठा. ते वेली. थोडासा पुदिना बघा चटणीसाठी ना मी काढून घेते आपल्या बागेतला. पुदिना झालाय बघा, पसरलाय सगळीकडे. जरा माती टाकायला पाहिजे इथे. माती जरा कमी झाली. पुदिन्याला ना माती भरपूर लागते ना. माती वाहून जाते ना खाली. हा, पाऊस पडतो तर माती कशी वाहते. वेल पण तो कशी झाली. बाहेर की नाही हॉलमध्ये पिक्चर लावलेले. आता रात्रीच्या जेवणाची की नाही तयारी करायला मी सुरुवात केली आहे. आज स्पेशल काहीतरी, म्हणजे आज दही वडे बनवते मी. तर पटकन तुमच्याशी शेअर करते. गोड चटणी आपल्याकडे आहे. खजूरची बघा गोड चटणी असते ना, ती आहे आपल्याकडे. त्याच्यामुळे तिखट चटणी बनवायचे आणि दही वड्याचं वाटून घ्यायचं, ते सगळं तयारी. तर चला पटपट तुमच्याशी पण शेअर करते. शॉर्टकटमध्ये पटापट शेअर करते. पुदिना आपल्या बागेतून बघा मगाशी काढला ना, दाखवणार आहे ना तुम्हाला. धुवून वगैरे घेतलंय सगळे. चटणीचं ना सगळं बघा रेडी करून ठेवलेलं आहे. हा छान असा पुदिना. हा बघा ह्या साईडला इथे असा एक जुडी पुदिनाने काढला मी जवळजवळ. तर उडदाची डाळ भिजवलेली तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बघा दाखवली होती, तीच ही डाळ आहे. आणि आता वाटायला बघा सुरुवात केलेली आहे. एक 2 ते 3 मिरच्या मी घातल्यात वाटते वेळी. आणि सगळी जी डाळ आहे ती छान अशी मिक्सरमध्ये थोडं थोडं पाणी घालून की नाही वाटून घेतलं. त्याच्यानंतर त्यात चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे, थोडंसं जिरं आणि थोडासा चिमूटभर खायचा सोडा घातला. आणि एकाच दिशेने चमच्याने की नाही चांगलं असं फेटून घ्यायचं. आणि आता दहीवडे करायचे ना, म्हणजे हे जे पीठ आहे ना एकदम हलकं व्हायला पाहिजे. वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि त्यात ते पीठ आहे ना थोडंसं सोडून बघितलं. जर का पीठ वर तरंगलं ना की ते एकदम हलकं असेल ना, तर वर असं तरंगतं बघा. छान प्रकारे पीठ की नाही ते तरंगून आलं होतं. आणि त्याच्यानंतर ते साईडला करून ठेवलं. आणि आता इथे चटणी बनवायची तयारी. चटणी बनवताना त्यात शेंगदाणे टाकलेले आहेत, मीठ, चाट मसाला, लिंबाचा रस, पुदिना, आलं, हिरवी मिरची आणि भरपूर अशी कोथिंबीर. हे सगळं आपल्या अंदाजाने. आता इथे की नाही प्रत्येकी मी एक एक जुडी सगळं घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी घालून ही जी चटणी आहे मिक्सरमध्ये की नाही छान प्रकारे वाटून घेतलेली आहे. तर मस्त अशी हिरवीगार चटणी बघा आपली वाटून झाली. त्याच्यानंतर एका डब्यामध्ये काढून ती साईडला करून ठेवली. ही चटणी आहे ना अगदी महिनाभर जरी फ्रीजरमध्ये ठेवलात ना अजिबात खराब होत नाही. त्याच्यानंतर आता दही इथे फेटायला की नाही सुरुवात केलेली आहे. हे दहीसुद्धा बघा मी काल तुम्हाला लावते वेळी दाखवलं होतं. घरचं दही आपलं. त्यात मी आता चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आणि साखर चवीप्रमाणे. आणि ते पण एकाच दिशेने छान प्रकारे असं फेटून घेतलं. ते एक साईडला केलं. आणि त्याच्यानंतर आता बघा वडे बनवायची की नाही सुरुवात केलेली आहे. तर उडदाचं पीठ असतं ना हाताला आपलं चिपकतं. त्याच्यामुळे एका डिशमध्ये मी पाणीसुद्धा घेतलं आहे. आणि प्रत्येक वेळेला म्हणजे जेव्हा पण समजा 1-2 वडे सोडले की हात थोडासा ओला करून घ्यायचा, म्हणजे ते पीठ आहे ना आपल्या हाताला चिपकून राहत नाही. वडे बघा छान प्रकारे तळून घेतले. आणि त्याच्यानंतर टोपामध्ये की नाही कोमट पाणी गरम करून घेतलं. आता हे जे वडे आहेत ते आपल्याला पाण्यामध्ये सोडून ठेवायचे आहेत. त्या कोमट पाण्यामध्ये थोडंसं हिंग टाकलेलं आहे, चिमूटभर मीठ टाकलं. आणि मग ते तळलेले जे वडे आहेत ना ते ह्याच्यामध्ये टाकून ठेवले. एक
10 ते 15 मिनटं वडे आपल्याला भिजत ठेवायचे आहेत. आता हे जे वडे आहेत ना ते मी लहान लहान आकारामध्ये केलेले आहेत, म्हणजे लहान वडे की नाही आवडतात, खात्यावेळी आपल्याला बरं पडतं त्याच्यामुळे. तर आम्ही आता बघा सगळेजण जेवायला घेतोय. तर हे दही वडे बघा छान असे भिजलेले आहेत. त्यातलं पाणी ना आता हलक्या हाताने ना काढून टाकते. लहान लहान केलेत ना. पुन्हा किती 5-6 बदलले आधी. आता वड्यांवरती आता हे भरपूर असं दही घालायचं. पुन्हा तुला आवडेल ना खायला? हे आवडेल तर खाऊन माहिती पडेल कसं. बाऊल पाहिजे होता. बाउलमध्येच करायला पाहिजे. ही थोडीशी गोड चटणी, तिखट चटणी जास्त टाक कुणाल. टाक चालेल, जास्त असेल ना मग मी आधी कमी कमी टाकते, तू काय लागेल ते घे नंतर. तिखट चटणी, नंतरला थोडंसं तिखट मसाला, सजावट चालले, थोडासा चाट मसाला, थोडी शेव टाकू. कुणाल जेव्हा काही खात नाही, त्यांना आवडत नाही ते. आता बघूया, त्यांना म्हटलं माझ्या ते थोडंसं टेस्ट करून बघा. आणि ही बघा, ही अशी मस्तपैकी शेव आणि हा चमचा. झाला आपला दहीवडा तयार. शेव बी पाहिजे तशी मिक्स पाहिजे तर वरून घ्या. आवडलं कुणाला? मग फर्स्ट टाइम खाल्लं. काय हवंय? चांगलं लागतंय ना तिखट चटणी. कुणाला जेव्हा मला काय आवडत नाही, त्याच्यामुळे त्यांना फक्त असे ते वडे आहेत ना ते मी फ्राय करून ठेवलेले आहेत, ते आता चटणीसोबत खाणार. दही त्यांना जास्त आवडत नाही ना त्याच्यामुळे. तर हे बघा, हे असे थोडेसे मेदू वडे आहेत ना, 1-3-4 बनवले मी, ते आता खातील त्यांच्यासोबत. खाऊन पण जरासं माझ्यातलं खाशील जरासं. हां चालेल. हे काय ना, फक्त दही वडा बोलतात त्याला. लस्सी बनवलेलं आहे साखर टाकून. खाऊन तर बघ, आवडेल तुला बघ. ते वडे आवडले ना, कुरकुरीत वडे ना. एकदम क्रिस्पी झाले तो, एकदम छान लागतात. हे बघा इतके छान झालेत ना. आवाज आहे. मग 1 प्लेट देऊ काय बनवून? त्यांना दहीचे हे आहे, दही जास्त त्यांना आवडत नाही त्याच्यामुळे. उठला शेरू? उठला नाही? उठला अजून. तर शेरू आणि वाघे आता यांना न्यायचं बाहेर रात्रीचं सुसू करायला. आणि हे बघा सगळं किचन वगैरे आवरून घेतलं, झालंय सगळं क्लीन करून झालेलं आहे. आणि आता झोपायची बघा तयारी. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.